नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सिद्धी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिझम या टॉपिकसोबत डील करणार. आता बघा, बुद्धिझम या टॉपिकपासून आपल्याला खूप इझी आणि फॅक्च्युअल नेचरचे प्रश्न बघायला मिळतात आणि या प्रश्नांना ग्रॅब करणं पण खूप इझी असते. त्यामुळे कसं होते, हे जे थेंबे थेंबे तळे साचे सारखी जे म्हण आहे की हे बारीक बारीक जे मार्क असतात आपल्यासाठी 1-2 मार्क, ते खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. जर आपण याला चुकीचं केलं तर आपला कट ऑफ आपल्यापेक्षा खूप दूर चालला जातो. तर या अशा इझी प्रश्नांना आपल्याला बिलकुल सोडायचं नाही आहे. चला आज या व्हिडिओमध्ये आपण सगळे फॅक्ट जाणून घेऊया रिलेटेड टू बुद्धिझम. आता बघा, बुद्धिझम या सेक्टचे जे फाउंडर आहेत त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? गौतम बुद्ध. आणि त्याच्यासोबतच त्यांचे अजून काय नाव होते? लाईक सिद्धार्थ, साक्यमुनी अँड तथागता. आता हे खूप इम्पॉर्टंट नेम्स आहे आणि यांच्यावरून प्रश्न पण विचारला गेलेला आहे. तुम्ही यांना एक वेळा आठवून ठेवून घ्या. त्यासोबतच ही वॉज बॉर्न ॲट लुंबिनी, नेपाल in Kapilavastu, belongs to Sakya clan, and see, his father name was Shuddhodana and mother name was Mahamaya. His mother belonged to Kosla dynasty. आता त्यांच्या माताजींचं अर्ली एजमध्येच निधन झाल्यामुळे, म्हणजे ते बॉर्न झाल्यावर अर्ली एजमध्येच निधन झाल्यामुळे त्यांचं जे पालनपोषण होतं ते प्रजापती गौतमींनी केलं. आता त्यांच्या वाईफचं नाव काय आहे? यशोधरा, आणि सनचं नाव काय आहे? राहुल. टीचर्स कोण कोण होते? अल्हारी कल्मा अँड उद्रका रामपुत्र. आता बघा, काही इव्हेंट्स बघायला मिळतात आपल्याला, जसं की महाबिनीश कर्मन, म्हणजेच की ग्रेट रिनाऊन्सिएशन. त्यांनी हे 4 गोष्टी बघितल्या: ओल्ड, सिक, कॉर्प्स अँड एसेटिक. आता हे 4 गोष्टी बघितल्यानंतर त्यांना प्रश्न असा पडला की हे गोष्ट तर आजपर्यंत मी बघितलीच नाही, का जगात असे पण दुःख असतात. तर याच दुःखांच्यावर मात करायसाठी त्यांनी ते जे पॅलेसमध्ये राहत होते ते पॅलेसला सोडून ते त्याच्या ज्ञानाच्या शोधात बाहेर निघाले. तर या इव्हेंटला महाबिनीश कर्मन म्हणजेच ग्रेट रिनाऊन्सिएशन हे म्हणतात. त्याच्यानंतर बघा, ॲट द एज ऑफ 33 ही अटेंड एनलायटेनमेंट अंडर पीपल ट्री ॲट बोधगया नियर निरंजना, म्हणजे फाल्गू नदीच्या बँकजवळ. ही गेव हिज फर्स्ट सेरेमन दॅट इज धर्मचक्र परिवर्तन ॲट सारनाथ. तिथे त्यांचे 5 डिसायपल आपल्याला बघायला मिळतात, इन्क्लुडिंग महाकसप्पा. आणि बुद्धाचे जे डेथ आहे त्याला कोणत्या इव्हेंटने डिनोट करतात? महापरिनिर्वाणा. अँड ही डाईड ॲट कुशीनगर अंडर साल ट्री ॲट द एज ऑफ 80. आता गौतम बुद्धांच्या कंटेम्पररी आपल्याला कोण कोण बघायला मिळते? जसं की महावीर, बिंबिसारा, अजातशत्रू आणि प्रसन्नजीत. आता लिटररी सोर्सेस बघून घेऊया आपण, ज्याच्यात आपल्याला बघायला मिळते त्रिपितिकास, ज्याच्यातली सगळ्यात पहिले विनय पितिका, रूल्स ऑफ मॉन्क्स. नेक्स्ट सूत पितिका, सेरमेन्स ऑफ बुद्धा. अँड थर्ड अभिधम्म पितिका, ज्याच्यात काय दिलेलं आहे? फिलॉसॉफी अँड डॉक्टरनल ॲनालिसिस. आता नेक्स्ट बघायला मिळते आपल्याला जातक टेल्स. हे काय आहे? प्रिव्हियस बर्थ ऑफ बुद्धाच्या स्टोरीज आहे, मिलिंद पानो. आता हे काय आहे? डायलॉग बिटवीन किंग मिएंडर अँड बुद्धिस्ट मॉन्क नागसेना. आता नागसेनानेच मिएंडरला म्हणजे मिलिंदाला बुद्धिझममध्ये कन्वर्ट केलं होतं. आता श्रीलंकामध्ये आपल्याला काही क्रोनिकल्स बघायला मिळतात, जसं की महावेमसा, दीपवंसा आणि अटकथा. तिबेटन टेक्स्ट कोणचे आहे? दिव्य वादना अँड कलारा चक्रा. फिलॉसॉफी अँड प्रिन्सिपल ऑफ बुद्धिझम. आता बघा, बुद्धिझम मध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते की ते मध्यम मार्गावर खूप जास्त फोकस करतात. तुम्ही म्हणजे जैनिझम मध्ये बघितलं असेल की त्यांचं खूप स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन असते, तसं बुद्धिझम मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही स्ट्रिक्ट पण नाही आणि जास्त लो पण नाही, असं मीडियम मध्ये मध्यम मार्ग आपल्या जीवनात अपनावा, की म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास पण नाही होईल आणि जे तुम्हाला काम करायचं ते काम पण पूर्ण होऊन जाईल. तसं मध्यम मार्गाचा इथं उपयोग घ्यायचा सांगितलेला आहे. तशाच त्यासोबतच त्यांनी डिनाय केलेला आहे कन्सेप्ट ऑफ एक्झिस्टन्स ऑफ गॉड अँड सोल अँड एक्सेप्टेड कर्मा, ट्रान्समायग्रेशन, इम्परमियन्स अँड दुःख. आता बघा, दे वेअर अगेन्स्ट ऑफ वर्ण सिस्टम अँड रिच्युअल सॅक्रिफायसेस. आणि मेन फोकस कशावर होता? वर्ल्डली प्रॉब्लेम, इथिकल लिव्हिंग अँड नॉन व्हायलन्स. हे काही फॅक्ट होते रिलेटेड टू फिलॉसॉफी अँड प्रिन्सिपल ऑफ बुद्धिझम. नेक्स्ट आपल्याला बघायला मिळतात 3 ज्वेल्स वेअर देअर ऑफ बुद्धिझम, दॅट इज बुद्ध, धम्म अँड संघ. बुद्ध म्हणजे टीचर, धम्म म्हणजे टीचिंग्स आणि संघ म्हणजे मोनेस्टिक कम्युनिटी. 4 नोबल ट्रूथ बघायला मिळतात आपल्याला, जे की सगळ्यांच्या लाईफमध्ये एक्झिस्ट करतातच, जसं की दुःख म्हणजे लाईफ इज फुल ऑफ सफरिंग. नेक्स्ट समुदया, दॅट इज डिझायर, दीज आर द कॉज ऑफ सफरिंग. नेक्स्ट निरोध, एंड ऑफ सफरिंग पॉसिबल, दॅट इज निर्वाणा. नेक्स्ट मार्ग, पार्ट टू एंड सफरिंग, दॅट इज अष्टांगिका मार्ग. आता अष्टांगिका मार्ग मध्ये काय काय दिलेलं आहे की जे आपल्याला सफरिंग पासून म्हणजे सफरिंगला एंड करू शकते. तर ते बघा, दॅट इज नॉलेज. नॉलेजमध्ये काय? राईट व्ह्यू अँड राईट इंटेन्शन. कंडक्ट कसं असलं पाहिजे? राईट स्पीच, राईट ॲक्शन अँड राईट लाईव्हलीहूड. मेडिटेशनमध्ये राईट एफर्ट, राईट माइंडफुलनेस अँड राईट कॉन्सन्ट्रेशन. तर हे
8 फोल्ड पाथ आहे आपले, ज्याला आपण अष्टांगिका मार्ग म्हणतो. नेक्स्ट बघूया आपण पंचशीलच्या बद्दल, म्हणजे नॉन किलिंग, नॉन स्टीलिंग, नो सेक्शुअल मिसकंडक्ट, नो लाइंग अँड नो इंटॉक्सिकंट. हे आपले पंचशील म्हणजे 5 परसेप्ट्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळते बोधिसत्व. आता बघा, बोधिसत्व जेव्हा आपण म्हणतो तर ही इज द पर्सन हु इज एबल टू अटेन निर्वाणा बट ही डज नॉट अटेन इट, ही डिले इट. व्हाय? बिकॉज टू हेल्प अदर पीपल. तर अशा व्यक्तींना आपण बोधिसत्व म्हणतो. नेक्स्ट आपण बघतो की मैत्रीय, यांना काय म्हणतो आपण? फ्युचर बुद्धा. अलोकितेश्वरा हे कशाने डिनोट, म्हणजे हे कशाशी डेडिकेटेड आहे? कंपॅशन अँड प्रोटेक्टर ऑफ बिंग्स. नेक्स्ट मंजुश्री, शी इज डेडिकेटेड टू विजडम. वज्रप्राणी, he is dedicated to power and protector with thunderbolt. Next समंत बद्रा, he is dedicated with meditation and practice. Next शीतगर्भ म्हणजे guardian of children and infernal beings. आता गौतम बुद्धांच्या लाईफ मधले काही इव्हेंट्स आहे आणि त्यांचे हे काही सिम्बॉल आहे. जसं की बर्थला डिनोट केलेला आहे बाय लोटस अँड बुल. ग्रेट रिनाउन्सिएशन याला डिनोट केलेला आहे बाय हॉर्स. एनलाइटेनमेंट याला डिनोट केलेला आहे बाय बोधी ट्री. आणि फर्स्ट सेरेमन दॅट इज धर्मचक्र परिवर्तन याला डिनोट केलेलं आहे बाय व्हील. आणि जे महापरिनिर्वाण आहे याला डिनोट केलेलं आहे बाय स्तूपा. तर हे इम्पॉर्टंट होऊन जातात आपल्यासाठी आणि यांच्यावरून मॅच द फॉलोइंग असा हा क्वेश्चन पण बनू शकतो. तर यांना पण तुम्ही आठवण करून घ्या. नेक्स्ट बघूया आपण बुद्धिस्ट काउन्सिल कुठे कुठे झाले आणि कोणी कोणी करवले. तर बघा, फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल हे कुठे झाली? राजगृह ॲट सतपानी केव्स. पॅट्रॉन कोण होतं त्याचं? अजातशत्रू. आणि प्रिसाइड कोणी केली होती? महाकसप्पा. याच्यात आपल्याला काय बघायला मिळते? कंपायलेशन ऑफ विनय पितिका अँड सूत पितिका. नेक्स्ट आपण बघूया सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल, जे कुठे झाली? वैशालीमध्ये. पॅटर्न कोण होतं? कलशोक. प्रिसाइडेड बाय सभा कमी. अँड याचं म्हणजे याच्यात काय एक असा इम्पॉर्टंट इव्हेंट झाला जे की थविराज होते आणि महासंगिकाज होते, यांच्यामध्ये आपल्याला थोडं कॉन्फ्लिक्ट बघायला मिळते. थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल कुठे झाली? पाटलीपुत्रमध्ये. पॅटर्न कोण होतं त्याचं? अशोक. हु प्रिसाइडेड इट? मोगलीपुत्र तिसा. आणि याचं जे म्हणजे आपण बघू शकतो की या पिरियड पासून आपल्याला बुद्धिझमचा जो प्रचार आहे तो अब्रॉड आहे, यानी की फॉरेन कंट्रीमध्ये पण बघायला मिळतो. आणि जे आपली फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल आहे इट हॅपन ड्युरिंग द पिरियड ऑफ कनिष्क. आता याचं पॅटर्न होता कनिष्क, जो की कुशान रूलर आहे. आणि इट वॉज प्रिसाइडेड बाय वासुमित्र अँड वाईस प्रेसिडेंट वॉज अश्वघोषा. आता याच्यात आपल्याला काय बघायला मिळते? कंपायलेशन ऑफ अभिधम्म पितिका आणि डिव्हिजन इंटू महायान अँड हिनयान. ओके, आता आपण काही सेक्ट बघून घेऊया बुद्धिझमचे. हिनयान म्हणजे लेसर व्हेकल. याच्यात बघा ओरिजिनल टीचिंग शिकवले जातात गौतम बुद्धांचे, आणि इथे आयडल वर्शिप हे अलाउड नाही आहे. लँग्वेज कोणची इथे यूज होते? पाली. नेक्स्ट म्हटलं तर गोल काय आहे यांचा? टू अटेंड पर्सनल सॅल्वेशन. आता हे बुद्धांना काय बघतात? बुद्धा ॲज अ टीचर, नॉट ॲज अ गॉड. अँड हे स्प्रेड कुठे कुठे झालेलं आहे? श्रीलंका, म्यानमार, थायलंड, लाओस अँड कंबोडिया. यांचे काही सब सेक्ट आहे लाईक श्रवष्टवादा, तेरावादा अँड सौत्रानिका. अशोका फॉलोड हिनयान बुद्धिझम. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होऊन जाते की अशोका कशाचा फॉलोअर होता? हिनयान बुद्धिझमचा. नेक्स्ट आपण बघूया जे की म्हणजे महायान बुद्धिझम, ज्याला काय म्हणतो? ग्रेटर व्हेकल. आता इथं बुद्धा ॲज डिवाइन म्हणजे बुद्धा ॲज अ गॉड इथे आपण कन्सिडर करतो इन महायान बुद्धिझम. त्याच्यासोबतच आयडल वर्शिप पण इथे केली जाते. लँग्वेज कोणची यूज होते? जेव्हा आपण आता बघा वैदिक एजमध्ये आपण संस्कृत झालं, कॉम्प्लेक्स रिच्युअल बघत होतो, त्यामुळे आपण या म्हणजे सेक्ट्सवर शिफ्ट झालो. आता इथं आपल्याला हिनयान आणि महायान हे दोन बघायला मिळतात. आता हिनयान लेसर व्हेकल आणि महायान ग्रेटर व्हेकल आपण असं बघत आहे. तर जे ओरिजिनल टीचिंग आपल्याला बघायला मिळून राहील त्याच्यात आपल्याला काय बघायला मिळेल? नो आयडल वर्शिप बिकॉज वी आर शिफ्टिंग फ्रॉम वैदिक एज टू बुद्धिझम. तर मग आपल्याला इथं हे भेटायला नाही पाहिजे. बरोबर आहे. याच्यातलं तुम्हाला डिफरन्स कसं ओळखायचं ते सांगत आहे मी. तर आयडल वर्शिप भेटायला नाही पाहिजे, इथं आयडल वर्शिप राहील. हे जर पॉईंट तुम्हाला समजला तर तुम्ही याचे सगळे पॉईंट डिस्टिंग्विश करू शकता. ओके, नेक्स्ट लँग्वेज कोणची होती? संस्कृत. बोधिसत्व वर्शिप वॉज ऑल्सो देअर, म्हणजे बोधिसत्वाची प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगितली ना, ते सल्वेशन व्या कंपेशन. सबसेक्ट आपल्याला बघायला मिळतात लाईक झेन, प्युअरलँड अँड वज्रयान. स्प्रेड कुठे कुठे झालेलं आहे याचं? चायना, जपान, कोरिया अँड तिबेट. आता वज्रयान यानी की तांत्रिक बुद्धिझम आपल्याला बघायला मिळते. याच्यात काही रिच्युअल्स दिलेले असतात अबाउट मॅजिक पॉवर्स, जे तंत्र आपण म्हणतो की ते तंत्र आपल्याला या वज्रयान बुद्धिझम मध्ये बघायला मिळते. नेक्स्ट हे पॉप्युलर कुठे कुठे होतं? तिबेट, बेंगॉल अँड बिहार. आणि झेन बुद्धिझम हे कुठे कुठे आपल्याला बघायला मिळते? इन चायना अँड जपान. याच्यावर स्ट्रेस कशावर केला जाते? म्हणजे जे सगळ्यात जास्त फॉलो करायला सांगितलं जाते ते म्हणजे काय की मेडिटेशन, यानी की ध्यान. आता आपण काही इम्पॉर्टंट बुद्धिस्ट स्कॉलर बघून घेऊया, जसं की मोगलीपुत्र
तिसा यांनी काय केलं, थर्ड बुद्धिस्ट काउन्सिलला इथे गाईड केलेलं आहे. नेक्स्ट अश्वघोषा यांनी काय केलं, बुद्ध चरित्र हे बायोग्राफी ऑफ बुद्धा लिहिलेली आहे. नागार्जुना ही वॉज द फाउंडर ऑफ मध्यमिका स्कूल अँड शून्यवादा. बुद्ध घोषा ही वॉज थेरावादा कमेंटेटर. असंगा अँड वासुबंधू दे फाउंडेड योगाचार स्कूल अँड अभिधर्म कोसा. आणि हे काही इम्पॉर्टंट आपले बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीज आहे, जसे की नालंदा झालं, विक्रमशिला. आता हे बघा, हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट होऊन जातं. जसं की नालंदा कोणी फाउंड केली, कुमारगुप्त वन. विक्रमशिला कोणी फाउंड केली, धर्मपाला. ओके, सोमापुरी कोणी फाउंड केली, धर्मपाला. हे जे रूलर्स आहे आणि जे इम्पॉर्टंट युनिव्हर्सिटीज त्यांनी फाउंड केले हे इम्पॉर्टंट होऊन जातात. मी मार्क करून ठेवून देतो, तुम्ही यांच्या गो थ्रू करून घ्यायचा. आता बघा, आपण काही इम्पॉर्टंट आर्किओलॉजिकल टर्म्स बघूया, जसे की चैत्य म्हणजे काय होता, प्रेयर हॉल. विहारा म्हणजे की मोनेस्ट्री. आणि स्तूपा म्हणजे की जे रिलिक आहे ते रिलिक इथे स्टोअर केले जातात. आता जसं आपण 6ची स्तूपा बघतो, तर इथे काय बुद्धाचा रिलिक ठेवलेला आहे. ओके, तर हे काही इम्पॉर्टंट टर्म्स आहे. याच्यावरून चैत्य आणि विहारावर प्रश्न आधी पण विचारला गेलेला आहे, यांना जरूर आठवून ठेवा. इम्पॉर्टंट टर्म्स बघून घेऊया आपण, जसं की श्रमण म्हणजे की ॲसेटिक सीकर. उपासका ले फॉलोअर. पराजिका जे कोण करते, म्हणजे पराजिका म्हणजे मॉर्टल सिन, दॅट इज एक्सपल्शन फ्रॉम संघा. पावरना म्हणजे की एंड ऑफ रेनी सीझन अँड रिट्रीट. नेक्स्ट आपल्याला बघायला मिळते परमहितास म्हणजेच वर्च्यूज लाईक जेनरोसिटी, मॉर्टेलिटी, पेशन्स, एनर्जी, मेडिटेशन्स, विजडम, रिझॉल्व, नॉलेज, स्किलफुल मीन्स अँड पॉवर. तर हे काही इम्पॉर्टंट टर्म्स होते रिगार्डिंग टू बुद्धिझम. आय होप तुम्हा सगळ्यांना हा बुद्धिझम टॉपिक समजून आला असेल आणि जे इम्पॉर्टंट फॅक्ट आहे ते पण समजून आले असेल. आता तुमचं एक काम बनते की या व्हिडिओला 1 ते 2 वेळा बघा. त्यासोबतच हे जे PDF मी शेअर करत आहे, या PDFला पण तुम्ही पाठ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन येतील किंवा जे पण प्रश्न आपल्याला बघायला मिळतात या इम्पॉर्टंट फॅक्टवरून, ते तुम्हाला सॉल्व्ह करायला खूप इझी जातील. ओके, तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.